नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या एमपीएससीच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर संपूर्ण पहा, एकही प्रश्न यातला स्किप करू नका. तर पाहूयात आजच्या म्हणजेच 19 मे 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, भारतातील पहिली अंडर सी रेल्वे टनेल कोणत्या प्रकल्पात तयार केली जात आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प. महत्वाचे पॉइंट्स पहा. मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल हे भारतातलं पहिलं बुलेट ट्रेन प्रोजेक्ट आहे. ठिकाण कुठे असणार आहे, तर नवी दिल्ली. प्रकल्पाचं नाव काय आहे, तर मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉर. अनावरण कधी झालं याचं, तर 18 मे 2026ला. कॉरिडॉरची लांबी जवळजवळ 508 किलोमीटर इतकी असणार आहे. यामध्ये 12 स्थानकं असतील आणि याचा वेग जो असणार आहे या ट्रेनचा, तर तो आहे 280 किलोमीटर प्रति तास. आणि यासाठी जे तंत्रज्ञान वापरण्यात आलंय ना, ते जपानचे शिंकानसेन तंत्रज्ञान वापरलेलं आहे. आणि निर्मिती संस्था यातली इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई आणि BEML बेंगळुरू ही आहे. आणि पहिला टप्पा सुरू होण्याचं लक्ष्य ऑगस्ट 2027 आहे. आणि हा प्रकल्प सुरू करण्यासाठी जवळजवळ 1.1 लाख कोटी इतका खर्च होईल किंवा झालेला आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे याचं की भारतातील पहिली अंडर सी रेल्वे टनल असणार आहे. पुढील प्रश्न दुसरा, इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व नियम हटवण्याचा निर्णय कोणत्या संस्थेने घेतलेला आहे, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, RBIने. महत्वाचे पॉइंट्स पहा. IFR म्हणजेच इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व हा बँकांच्या गुंतवणुकीसाठी एक अतिरिक्त सुरक्षेचा निधी होता. आणि IFR ची उरलेली रक्कम स्टॅट्युटरी रिझर्व, जनरल रिझर्व किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये तशीच वर्ग करता येईल. आणि हा नियम जो आहे तो 18 मे 2026 पासून लागू झालाय. मात्र याची घोषणा जी आहे ती 8 एप्रिल 2026लाच करण्यात आलेली होती. उद्दिष्ट आहे बँकांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओवरील अतिरिक्त राखीव आवश्यकता हटवणे असं आहे. आणि सहकारी बँका, स्मॉल फायनान्स बँक्स आणि पेमेंट बँक्स यांच्यासाठी RBIने स्वतंत्र सूचना देखील काढलेल्या आहेत. आणि RBIची स्थापना 1935ला झाली आहे. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1934 अंतर्गत RBIची स्थापना झालेली होती. पुढील प्रश्न तिसरा, अपत्य हीच संपत्ती चिल्ड्रन्स ॲज अ वेल्थ योजना कोणत्या राज्याने जाहीर केलेली आहे, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आंध्र प्रदेश राज्याची योजना आहे ही. महत्वाचे पॉइंट्स पहा. आंध्र प्रदेश राज्याने चिल्ड्रन्स ॲज अ वेल्थ ही योजना जाहीर केलेली आहे. मुख्यमंत्री आंध्राचे N. चंद्राबाबू नायडू हे आहेत. आणि ही जी घोषणा आहे ती मे 2026 मध्ये अधिकृतपणे करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये तिसऱ्या अपत्यासाठी, जर तिसरे अपत्य असेल किंवा झाले तर 30,000 रुपये मदत, आणि चौथे अपत्य झाल्यास 40,000 रुपये मदत, अशी ही योजना आहे. आणि याचं उद्दिष्ट काय आहे, तर घटती लोकसंख्या वाढ रोखणं व मोठ्या कुटुंबांना प्रोत्साहन देणं असं उद्दिष्ट आहे याचं. आणि योजना सुरू होण्याचा कालावधी जून 2026 पासून असणार आहे. ही जी घोषणा आहे ती विशाखापट्टणम येथे करण्यात आली. आणि भारताचा टोटल फर्टिलिटी रेट घटत असल्याची चिंता व्यक्त या दरम्यान करण्यात आली. पुढील प्रश्न चौथा, भारत नॉर्वे हरित सामरिक भागीदारीची घोषणा कुठे करण्यात आली, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ओस्लो येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. इंडिया आणि नॉर्वे यांनी ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप घोषणा 18 मे 2026 रोजी केलेली आहे. यामध्ये देश कुठले सहभागी आहेत, ते इंडिया आणि नॉर्वे. ठिकाण कुठे होतं, तर ओस्ले येथे झालेली आहे याची घोषणा. आणि भागीदारी
भागीदाराचं नाव काय आहे तर ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे ही. आणि मुख्य क्षेत्र कुठलं आहे यामध्ये की कशावरती काम केलं जाणार आहे तर स्वच्छ ऊर्जा, सागरी सुरक्षा, डिजिटल आरोग्य, अवकाश सहकार्य आणि ब्लू इकॉनॉमी हे महत्वाचे मुद्दे असणार आहेत या पार्टनरशिपमध्ये. आणि महत्वाचा करार कुठला आहे याचा तर इंडिया नॉर्वे ग्रीन मेरीटाईम पार्टनरशिप 2025 असा करार आहे हा. आणि महत्वाची योजना इंडो पॅसिफिक ओशियन इनिशिएटिव्ह अशी आहे. आणि या दरम्यान आणि या माध्यमातून जवळजवळ 10 लाख थेट रोजगार निर्मितीचं देखील लक्ष असणार आहे. पुढील प्रश्न 5वा. पुण्यातील कोणत्या मंदिराला अ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर यांना अ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला अ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला आणि हा दर्जा 17 मे 2026 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. ही घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. पूर्वी याला क वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा होता आणि आता तो अ वर्ग करण्यात आलेला आहे. उद्दिष्ट काय आहे तर धार्मिक पर्यटन व परिसर विकासाला चालना देणं असं आहे. मंदिराची जी स्थापना आहे ती 1893 ची आहे आणि अ दर्जा मिळणारे पहिलेच गणेशोत्सव मंडळ आहे हे लक्षात घ्या. पुढील प्रश्न 6वा. पश्चिम बंगालमध्ये महिलांना मोफत बस सेवा कोणत्या योजनेअंतर्गत देण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अन्नपूर्णा योजनेअंतर्गत. महत्वाचे पॉइंट्स पहा. वेस्ट बेंगॉल सरकारने महिलांना मोफत बस प्रवासाची योजना मंजूर केलेली आहे. अन्नपूर्णा योजनेला काही काळ अन्नपूर्णा भंडार योजना असंही संबोधलं जात होतं आणि ही जी योजना आहे ती 18 मेला जाहीर केले. मात्र सुरुवात जी आहे त्याची ती 1 जून पासून म्हणजे लागू होणार आहे 1 जून पासून. मुख्य लाभ आहे महिलांना 3000 प्रति महिना आर्थिक मदत देणं आणि मोफत सुविधा आहे या अंतर्गत ती आहे राज्य परिवहन बसमध्ये महिलांना मोफत प्रवास. ठीक आहे. लाभार्थी कोण असणार आहेत यामध्ये तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी ही सोय असणार आहे. पात्रता आहे 25 ते 60 वर्षांच्या महिला आणि महत्वाची अट आहे यामध्ये तर आधार लिंक्ड बँक अकाउंट असणं यामध्ये आवश्यक आहे या मदतीसाठी. आणि उद्दिष्ट आहे महिलांचं आर्थिक सक्षमीकरण व प्रवास सुलभ करणं म्हणजे दुहेरी उद्दिष्ट आहे राज्याचं. पुढील प्रश्न 7वा. BCCIने सार्वजनिक प्राधिकरण नसल्याचा निर्णय कोणत्या संस्थेने दिलेला आहे. BCCI हे सार्वजनिक प्राधिकरण नसल्याचा निर्णय कोणत्या संस्थेने दिलाय असा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केंद्रीय माहिती आयोग. महत्वाचे पॉइंट्स पहा. सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशनने BCCI सार्वजनिक प्राधिकरण नसल्याचा निर्णय दिलेला आहे. हा निर्णय 18 मे 2026 रोजी देण्यात आलेला आहे आणि माहिती आयुक्त PR रमेश यांनी आदेश हा जाहीर केला. BCCI वरती RTI ऍक्ट 2005 लागू होणार नाही. RTI ऍक्ट सार्वजनिक प्राधिकरणांवरती लागू होतो असा निर्वाळा देण्यात आलेला आहे. आणि BCCI ची नोंदणी तमिळनाडू सोसायटीज रेग्युलेशन ऍक्ट अंतर्गत झालेली आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि नॅशनल स्पोर्ट्स गव्हर्नन्स बिल 2025 मध्ये फक्त सरकारी निधी मिळवणाऱ्या संस्थांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न 8वा. सॉरी 2026 च्या इटालियन ओपन स्पर्धा कोणी जिंकली आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, यानिक सिनर याने. महत्वाचे पॉइंट्स पहा. यानिक सिनरने 2026 चे इटालियन ओपन स्पर्धा जिंकलेली आहे. इटालियन ओपन 18 मे 2026 रोजी संपन्न झाली. आयोजन कुठे झालं होतं तर रोममध्ये. आणि यानिक सिनर हा वर्ल्ड नंबर 1 खेळाडू आहे.
सिनर ने 1976 नंतर इटालियन ओपन जिंकणारा हा पहिला इटालियन पुरुष खेळाडू ठरलेला आहे या कामगिरीमुळे. आणि सिनरने करिअर गोल्डन मास्टर्स पूर्ण केले. आणि गोल्डन मास्टर्स म्हणजे सर्व 9 ATP मास्टर्स 1000 स्पर्धा जिंकणं असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 9वा. वन हेल्थच्या सायंटिफिक स्टेअरिंग कमिटीची 5वी बैठक कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नवी दिल्ली येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. बैठक प्रोफेसर अजय के सूद यांच्या अध्यक्षतेखाली झाली ही. आणि बैठकीमध्ये सार्वजनिक आरोग्य धोक्यांविरुद्ध राष्ट्रीय तयारीवरती भर देण्यात आलेला आहे. झुनोटिक डिसीजेस विरोधातील उपचारांवरती यामध्ये चर्चा झाली. आणि क्लायमेट सेन्सिटिव्ह हेल्थ चॅलेंजेसवरती विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे या दरम्यान. आणि वन हेल्थ गव्हर्नन्ससाठी मॉडेल गव्हर्नन्स फ्रेमवर्क जारी करण्यात आली. ठीक आहे. पुढील प्रश्न 10वा. संयुक्त दहशतवाद विरोधी मॉक ड्रिल कुठे आयोजित करण्यात आले नुकतेच? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, IGI विमानतळ दिल्ली येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. संयुक्त दहशतवाद विरोधी मॉक ड्रिल इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे आयोजित करण्यात आले. आणि IGI एअरपोर्ट हे नवी दिल्ली येथे स्थित आहे. मॉक ड्रिलमध्ये सेंट्रल इंडस्ट्री सिक्युरिटी फोर्सने प्रमुख भूमिका बजावली होती. आणि दिल्ली पोलीसने मॉक ड्रिलमध्ये सहभाग घेतला. बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड या ड्रिलमध्ये सहभागी झाले होते. कोण कोण सहभागी झाले होते लक्षात ठेवा. आणि ड्रिलचा उद्देश आहे रिअल टाइम क्रायसिस रिस्पॉन्स मेकॅनिझम तपासणे असा याचा उद्देश होता. ठीक आहे. पुढील प्रश्न 11वा. ड्युकोन ज्वालामुखी कोणत्या देशात स्थित आहे? ड्युकोन ज्वालामुखी कोणत्या देशात स्थित आहे असा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इंडोनेशिया येथे आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. माउंट डुकॉन ज्वालामुखीचा उद्रेक 8 मे 2026 रोजी झालेला आहे. आणि डुकॉन ज्वालामुखी इंडोनेशियामध्ये आहे. आणि उद्रेकामुळे राख जी आहे ज्वालामुखीची ती 5000 मीटर उंचीपर्यंत पसरली. आणि ज्वालामुखीची उंची 1087 मीटर इतकी होती. आणि ज्वालामुखी दुसऱ्या सर्वोच्च इशारा पातळीवरती आहे असं डिक्लेअर करण्यात आलं. आणि नागरिकांना 4 किलोमीटर परिसर टाळण्याचे निर्देश देण्यात आले या दरम्यान. आणि इंडोनेशिया पॅसिफिक रिंग ऑफ फायर क्षेत्रात स्थित आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. रॉकफेलर फाउंडेशनने 2025 मधील किती दशलक्ष डॉलरची जागतिक मदत जाहीर केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 350 मिलियन US$ इतकी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. रॉकफेलर फाउंडेशनने 2025 इम्पॅक्ट रिपोर्ट प्रसिद्ध केला. आणि अहवालाचे नाव होते बिग बेस्ट रिअल रिझल्ट असे नाव होते. आणि अहवाल हा 18 मे 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आला. आणि रॉकफेलर फाउंडेशनची स्थापना जी आहे ती 1913 ची आहे. आणि फाउंडेशनने 2025 मध्ये 350 मिलियन US$ जागतिक स्तरावरती मदत जाहीर केली. आणि मिशन 300 उद्दिष्ट आहे या अंतर्गत. आणि त्याचं उद्दिष्ट काय आहे तर 2030 पर्यंत आफ्रिकेतील 300 मिलियन लोकांना वीज जोडणी पुरवणे. आणि मुख्य क्षेत्र आहे याचं तर ऊर्जा, आरोग्य, शालेय पोषण आणि स्वच्छ स्वयंपाक तंत्रज्ञान याच्यावरती भर देण्यात येणार आहे या निधीतून. ठीक आहे. तर आजचे आपले 19 मे 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पाहत चला. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.